मन नियंत्रणाद्वारे इतरांना मदत कशी करावी. निबंध भाग 4. मन नियंत्रणाच्या तत्वांमध्ये एक महत्त्वाची कल्पना मांडली जाते, ती म्हणजे दूरस्थ उपचार, ॲब्सेंट हीलिंग. म्हणजेच एखाद्या व्यक्तीसमोर प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही त्याला मानसिक पातळीवरून मदत करता येते. दिलेल्या उतायात लेखकाने यावर प्रकाश टाकताना सांगितले आहे की काही ठिकाणी अधिकृत वैद्यकीय परवाना नसताना उपचार करणे बेकायदेशीर ठरू शकते, पण मानसिक स्तरावर केलेले उपचार हे कोणत्याही भौतिक मर्यादांना बांधील नसतात. या संदर्भात एक प्रसिद्ध उदाहरण दिले जाते, एका शताधिकायाच्या सेंटुरियन सेवकाचे. त्या व्यक्तीने आपली समस्या सांगितल्यावर येशू ख्रिस्तांनी त्या सेवकाला प्रत्यक्ष पाहताही दुरूनच बरे केले आणि तो त्याच वेळी बरा झाला. या घटनेतून हे स्पष्ट होते की मनाची शक्ती अंतरावर अवलंबून नसते. याचबरोबर लेखकाने एक मनोरंजक निरीक्षण मांडले आहे. आपल्या परंपरांमध्ये, जसे की तारा पडताना इच्छा करणे, वाढदिवसाच्या मेणबत्त्या विझवताना इच्छा व्यक्त करणे किंवा विषबोन तोडताना इच्छा धरणे, आपल्याला नेहमी सांगितले जाते की ती इच्छा कोणालाही सांगू नये. ही केवळ मुलांची खेळकर गोष्ट नसून त्यामागे एक खोल अर्थ आहे. जेव्हा आपण आपल्या इच्छा किंवा मानसिक प्रतिमा व्हिज्युअलायझेशन गुप्त ठेवतो, तेव्हा ती ऊर्जा विखुरत नाही. उलट, ती अधिक केंद्रित होते आणि तिची प्रभावीता वाढते. म्हणूनच अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना सल्ला देतात की त्यांनी केलेल्या मानसिक उपचारांची चर्चा इतरांशी करू नये. याच विचाराला पुष्टी देताना असेही सांगितले जाते की काही प्रसंगी उपचार केल्यानंतर हे कुणालाही सांगू नका असे सांगितले गेले होते. यामागे काही लपवण्याचा उद्देश नसून त्या मानसिक प्रक्रियेची ताकद टिकवून ठेवण्याचा हेतू होता. शेवटी या सर्वातून आपण हे शिकतो की मनाची शक्ती ही अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी आहे. तिचा योग्य वापर करण्यासाठी एकाग्रता, विश्वास आणि गोपनीयता हे महत्त्वाचे घटक आहेत. जर आपण या तत्वांचे पालन केले, तर आपण केवळ स्वतःलाच नव्हे, तर इतरांनाही दुरून मदत करू शकतो आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो.